नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी फोकस या यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती याची माहिती पाहणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। तर पाहू महाराष्ट्रातील खनिज संपत्ती। खनिज संपत्तीवर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारतात। आपण आज खनिज संपत्तीची सविस्तर माहिती पाहू। भारताच्या एकूण खनिज साठ्यापैकी महाराष्ट्रात 19% खनिज साठे आढळतात। हे पहा, इथे भारताचा नकाशा आहे, इथे एरो दाखवलेला आहे। 19% महाराष्ट्रात खनिज साठे आढळतात, हे लक्ष ठेवा। महाराष्ट्रात आढळणारे खनिज व त्याचे साठे। डोलोमाइट हे खनिज महाराष्ट्रात 1% आढळते। दगडी कोळसा हे खनिज महाराष्ट्रात 4% आढळते। चुनखडी हे खनिज महाराष्ट्रात 9% आढळते। क्रोमाइट 10% आढळते। कायनाइट 15% आढळते। लोह खनिज 20% आढळते। बॉक्साइट 21% आढळते। मॅंगनीज 40% आढळते। तर महाराष्ट्रात मॅंगनीज हे सर्वात जास्त प्रमाणात खनिज आढळते, त्याचे प्रमाण आहे 40%, हे लक्षात ठेवा। महाराष्ट्रात आढळणारे खनिज संपत्तीचे साठे विभागानुसार। नाशिक विभागात 2% खनिज आढळते। पुणे विभागात 3% खनिज आढळतात। छत्रपती संभाजीनगर 5% खनिज आढळते। अमरावती विभागात 10%, कोकण विभागात 20%, नागपूर विभागात 60%। तर आपण मॅंगनीज पाहू। मॅंगनीज हे खनिज। मॅंगनीज उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे। त्याचे प्रमुख साठे भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आढळते। मॅंगनीजचे प्रमुख साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्याबद्दल बरेच परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, हे लक्ष ठेवा। आता भंडारा जिल्ह्यामध्ये कुठे आढळते? भंडारा जिल्ह्यामध्ये डोंगरी बुद्रुक, कुरमुडा, सीतासावंगी, सावनेर, तुमसर येथे आढळते। नागपूर जिल्ह्यामध्ये मनसळ, गुमगाव आणि रामटेकचा पट्टा येथे मॅंगनीज आढळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथे मॅंगनीज आढळते। मॅंगनीजचा उपयोग कशासाठी करतात? तर उच्च प्रतीच्या पोलाद निर्मितीसाठी मॅंगनीजचा वापर होतो। फेरोमॅग्नेट बनविण्याचे संयंत्र याच्यासाठी सुद्धा मॅंगनीज वापरतात। बॉक्साइट प्रामुख्याने जांभ्या खडकात आढळतो। बॉक्साइटचा रंग लालसर असतो। बॉक्साइटचा उपयोग ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी वापरतात। 80% बॉक्साइट हे ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी वापरतात। बॉक्साइटचे प्रमुख साठे कोठे आढळते? कोकणमध्ये आढळतात। लोह खनिज हे धारवाड श्रेणी जांभा खडक आर्कियन खडकात आढळते। लोह खनिजाचे प्रमुख साठे कुठे आहेत? गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये लोह खनिज आढळते। कोणत्या जिल्ह्यामध्ये? गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये। गोंदिया जिल्ह्यामध्ये गोरेगाव, खोशीपार येथे लोह खनिज आढळते। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चिमूर, असोला, ब्रह्मपूर येथे लोह खनिज आढळते। गडचिरोलीमध्ये सुरजागड, भामरागड येथे लोह खनिज आढळते। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला येथे आढळते।
लोह खनिजाचे प्रकार 4 प्रकार आहेत. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. हे लक्षात ठेवा, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. मॅग्नेटाइट मध्ये 72% लोहाचे प्रमाण आहे. हेमेटाइट मध्ये 70% लोहाचे प्रमाण आढळते. लिमोनाइट मध्ये 7% लोहाचे प्रमाण आढळते. सिडेराइट मध्ये 48% लोहाचे प्रमाण आढळते. लोह खनिज मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट हे जे प्रकार आहेत, याचा रंग कसा आहे ते पाहू. मॅग्नेटाइटचा रंग काळा आहे. हेमेटाइटचा रंग लालसर काळा आहे. लिमोनाइटचा रंग करडा आहे आणि सिडेराइटचा रंग सुद्धा करडा आहे. मॅग्नेटाइट अतिउच्च प्रकार आहे. हेमेटाइट उच्च प्रतीचे, लिमोनाइट मध्यम प्रतीचे आणि सिडेराइट हलक्या प्रतीचे लोह खनिज. लक्ष ठेवा. मॅग्नेटाइट अग्निजन्य व रूपांतरित खडक, हेमेटाइट स्तरित खडक, लिमोनाइट स्तरित खडक, सिडेराइट स्तरित खडक. हे लक्ष ठेवा. क्रोमाइट. आता क्रोमाइट बाबत माहिती पाहू. महाराष्ट्रात एकूण 10% क्रोमाइटचा साठा आढळतो. क्रोमाइट या खनिजाचा रंग पिवळसर असतो. प्रमुख साठे नागपूर, भंडारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे आढळते. भंडारामध्ये मोहनी येथे जास्त प्रमाणात क्रोमाइट आढळते. दगडी कोळसा. दगडी कोळशाचा उपयोग प्रामुख्याने औष्णिक, विद्युत आणि ऊर्जा प्रकल्पात होतो. रेल्वे वाहतुकीसाठी दगडी कोळसा वापर केला जातो. प्रमुख साठे चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा येथे आहेत. चंद्रपूर, बल्लारपूरमध्ये सर्वात जास्त, तसेच घुग्गुस आणि वरोरा येथे सुद्धा साठे आढळतात. नागपूरमध्ये सुद्धा आढळतात. यवतमाळ जिल्ह्यात दगडी कोळशाचे साठे वणी, उमरेड, मारेगाव, दिग्रस, उमरखेड असेल तालुक्यात दगडी कोळशाच्या खाणी आहेत. तसेच वर्धा. चुनखडी. महाराष्ट्रात एकूण 9% चुनखडीचा साठा आढळतो. प्रमुख साठे नागपूर, यवतमाळ, गडचिरोली. कायनाइट. महाराष्ट्रात एकूण 15% कायनाइटचा साठा आढळतो. प्रमुख साठे प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यात कायनाइट आढळते. डोलोमाइट. महाराष्ट्रात एकूण 1% कायनाइटचा साठा आढळतो. प्रमुख साठे नागपूर, यवतमाळ, रत्नागिरी. चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात डोलोमाइट कमी प्रमाणात आढळते. खनिज संपत्तीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. एक प्रश्न इथे पाहू. पुढील प्रश्न आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात दगडी कोळसा सापडतो? पर्याय आहेत भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, रत्नागिरी. तर याचे उत्तर आहे चंद्रपूर. दगडी कोळसा. धन्यवाद.